नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर मी आज तुम्हाला 32 साईजचे कटोरी पेपर ठेवून बिना अस्तरचा ब्लाऊज कसा कट करायचा ते सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची 32 साईज कटोरीची ते सांगितले आहे. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ फुल पहा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या सोप्या भाषेत पेपर कटिंग कशी करायची ते सांगितले आहे. तर मग आता चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, मी हे प्लेन ब्लाऊज पीस घेतलेले आहे. तर बघा, हे 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस असते, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण याची कटिंग बघायची आहे. तर इथे बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सारे डिटेल देणार आहे, तर म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, आपल्याला डबल फोल्ड अस्तर ठेवून घ्यायचं आहे. ते बंद बाजू आपल्याकडल्या साईडला आणि जी ओपन बाजू आहे ती समोरील साईडला ठेवायची आहे. तर पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्न कसे ॲडजस्ट होतात ते बघायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण ॲडजस्ट करून घेतलेले आहे. तर बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बाहीची लांबी आपल्याला 1 इंचाने वाढवायची आहे. 1 इंचाने वाढवायची आहे आणि ही बिना अस्तरची बाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला फोल्ड करण्यासाठी किंवा हातशिलाई करण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा लागतं. त्याच्यामुळं मी इथं 2 इंच एक्स्ट्रा घेऊन हे आहे तसं ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर तुम्ही अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या. जर तुमची बिना अस्तरची बाही असेल तर तुम्हाला 1 इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, बाकीचे जे पार्ट आहेत ते आपण आहे तसे अगदी तंतोतंत ड्रॉ करून घ्यायचे आहेत. तर बघा, आपल्याला इथे कुठल्याही पार्टला शिलाई मार्जिन ॲड करायची नाही. आपण ऑलरेडी अगोदरच पेपर कटिंग करत असताना शिलाई मार्जिन हे ॲड केलेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर हा पार्ट आपण ज्याप्रमाणे आपले ॲडजस्ट होती त्याप्रमाणे ठेवून द्यायचा आहे. तर यामध्ये बघा, आपण ॲडजस्टमेंट खूप जरुरी आहे, कारण आपल्याला बिना अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला क्रॉसपट्टी डबल लागत असते आणि आपल्याला गोट मारण्यासाठीही कपडा शिल्लक पाहिजे असतो. त्याच्यामुळे आपण एकदम ॲडजस्टमेंट करूनच पेपर कटिंग ही करायची आहे. तर बघा, ही पूर्ण कटिंग ड्राफ्टिंग आपलं झालेली आहे. तर आता आपण याला ॲज इट इज कटिंग करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता, अगदी हळूवारपणे आपल्याला तंतोतंत अगदी कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, याचा नेक्स्ट व्हिडिओ मी शिलाईचा दाखवणार आहे. जे बिना अस्तरचे ब्लाऊज असते आपले प्लेन, त्याला आपल्याला स्लीव्जला फोल्ड कसे करायचे किंवा किती इंचावर आपल्याला फोल्ड करायचे आहे, हातशिलाईला आपल्याला किती इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे, ते पूर्ण मी त्याची डिटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला कटोरीही कट करून घ्यायची आहे. कटोरीचा आपल्याला टक्स किती इंचाचा घ्यावा लागतो तेही मी खूप डिटेलमध्ये अगदी सांगणार आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला जर पाठीमागील गळा हा छोटा असेल, 7 ते 8 इंचाचा असेल, आता हा गळा बघा 7 इंचाचा आहे, तर पाठीमागील टक्स चूनची आपल्याला किती घ्यायची आहे ही पूर्ण डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तोही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. अगदी हळूवारपणे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला जर तुमचं फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तर पाठीमागील पार्ट कट करत असताना तुम्हाला 1 इंचही वाढवून घ्यायचं आहे. माझं इथं फॅब्रिक कमी पडलं होतं, त्याच्यामुळे ब्लाऊज पीस कमी पडला होता, म्हणून मी 1 इंचाची नंतर कमरपट्टी लावणार आहे. पण तुमच्याकडे जर एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही 1 इंच हे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे पेपर कटिंग करत्या वेळेस. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण आपलं इथं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला क्रॉसपट्टीला इथं कपडा कमी पडलेला आहे, म्हणजे 2च क्रॉसपट्ट्या आपल्याला निघलेल्या आहेत. तर आतमधल्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी लावण्यासाठी मी अस्तरचा कपडा वापरलेला आहे. तेही मी त्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तर बघा, हे आपलं पूर्ण याचं कटिंग झालेलं आहे. तर बघा, मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात आपल्याला कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्नवरून आपल्याला बिना अस्तरचे ब्लाऊज कटिंग कसे करायचे ते इथे दाखवलेले आहे. तर बघा, पाठीमागील गळा हा एकदम प्रॉपर असा आलेला आहे. तर बघा, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल. तर बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे. त्याच्यामध्ये
स्लीव्जला आपण किती मार्जिन घेतले आहे किंवा आपल्याला हात सिलाई करताना किती मार्जिन सोडून द्यायचे आहे ते मी पूर्ण डिटेल सांगणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.